इतिहासाच्या पानावर जिथपर्यंत मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा पोहोचल्या ती हिंदुस्थानची सीमा झाली। महाराष्ट्रामुळेच आजचा हिंदुस्थान आहे। हो आम्हाला शक्य होतं नर्मदेच्या आल्याड आईने महाल बांधून गाद्या गिरद्यावर लोळत राहणं, पण आम्ही नाकारलं ते। आमच्या मंगल अष्टकामध्ये असलेली यमुना आम्हाला आमच्या हद्दीत हवी होती। ज्या राजधानीवर युधिष्ठिरानं राज्य केलं त्या राजधानीवर आम्हाला भगवा हवा होता। खरं तर नावाचे सिंह डरकाळी फोडायला जिथं धजावत नव्हते तिथं अजून ओठावर मिशा न फुटलेली आमची पोरं गिलच्यांना भिडत होती। ज्याच्या नावाने दुश्मनांना थरकाप सुटायचा त्या अब्दालीला मृत्यूचा भयचकित तांडव दाखवलंय आम्ही मराठे मरण मारून पुढे निघालो। मरणाला शिकस्त दिली आम्ही। महाराष्ट्राला राष्ट्रीयत्व शिकवावं लागत नाही, ते त्यांच्या धमन्यातच असतं। विश्वास नसेल तर विचारा त्या पानिपताच्या मातीला, तिथल्या वावटाळीवर आजही हर हर महादेवचा जयघोष ऐकू येतो। तो हा महाराष्ट्र रोमनं बाजूला टाकून दिल्लीच्या तख्ताला धडका देणारा, तो हा महाराष्ट्र चिनाबच्या पल्याड जाऊन अब्दालीच्या गिलच्यांना ठोकणारा, तो हा महाराष्ट्र आहे बचेंगे तो और भी लड़ेंगे म्हणत उत्तरे धुमशान करणारा, तो हा महाराष्ट्र मरहट्टा हूं मारूंगा तो चढकर मारूंगा असं कडाडणारा। पण या महाराष्ट्राचं हे महाराष्ट्रपण हे निर्माण झालं, निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 351 वर्ष पूर्ण होत आहेत। 350 वर्ष उलटून गेली, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आचारांची गर्जना सदोदित तिथं घुमते आहे। खर तर गेल्या 500 वर्षांमध्ये भरतभूमीवर असा कुणाचा राज्याभिषेक झाला नव्हता आणि महाराष्ट्राच्या भूमीत तर शतकानुशतके तो घडलाच नव्हता। महाराजांनी त्या राज्याभिषेकाची घोषणा केली, त्याच्या पाठीमागं काही कारण होती। एक, आदिलशाही निजामशाही मोगल महाराजांना एका जहागीरदाराचा बंडखोर मुलगा याच्या पलीकडे काही मानायला तयार नव्हते। आदिलशाही निजामशाहीचे अंकित सरदार महाराजांना राजा समजत नव्हते। इतर शाह्यांशी तह करार करता येत नव्हते। मुलकी महसुली कारभारामध्ये नियम कायदे निर्माण करता येत नव्हते आणि सगळ्यात महत्वाचं इथल्या रयतेला स्वतःचं राज्य हवं होतं। इथल्या रयतेला स्वतःचा राजा हवा होता आणि त्याहून महत्वाचं महाराजांची इच्छा होती, कदाचित मी उद्या नसेन पण हे राज्य टिकलं पाहिजे। त्यासाठी इथल्या लोकांना काही प्रेरणास्थान दिलं पाहिजे आणि म्हणूनच महाराजांनी उभारलं रत्नजडित 32 मणी सुवर्ण सिंहासन। मराठी माणसांची अस्मिता, मराठी माणसांचा स्वाभिमान ठरलं। राज्याभिषेकाची राजधानी ठरली। दुर्ग दुर्ग दुर्गम दुर्गेश्वर रायगड। पृथ्वीवर दौलताबाद गड चकोट खरा पण रायगिरीची सर नाही, त्याहूनही दशगुणी उंच। पावसाळ्यात कडियावर साधे गवत उगवत नाही, ऐसा चकोट बिकट वाट वहिवाट नाहीच। महाराज मोरोपंतांना म्हणाले, रायगड कैलासा इतकाच पवित्र, या गडावर अजून कोणाचे रक्त सांडले नाही। तख्तास जागा हाच करावा आणि रायगड स्वराज्याची राजधानी घोषित झाला। रायगडावरचे 18 कारखाने महाराजांच्या राज्याभिषेकाच्या तयारीला लागले। रामजी दत्तो नावाचा सुवर्णकार महाराजांचं स्वर्ण सिंहासन घडवू लागला। ते स्वर्ण सिंहासन घडवताना महाराज मोरोपंतांना म्हणाले, मोरोपंत एवढा खर्चिक राज्याभिषेक स्वराज्याच्या कोषागाराला हा खर्च पेलेल? आणि मोरोपंत म्हणाले, महाराज अजून असे 10 राज्याभिषेक करता येतील एवढं धन स्वराज्याच्या कोषागारात आहे। शून्यातनं महाराजांनी राज्य उभा केलं आणि ते इतकं सामर्थ्यशाली झालं की अजून असे 10 राज्याभिषेक करता येतील। खरं तर महाराज हाताशी काही नसताना राज्य उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड असताना आमच्या हातनं काही होत नाही।
नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काही त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं लेका आता तरी लढ, तरी पट्ट्या निवांतच. अरे लढ की, तुमचा लढू कसा? एका हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? आणि मग निदान पळून तरी जा. पळू तरी कसा? घोड्यावर बसलोय दिसत नाही का? चो बाजूनी अडचण आहे आमची. मुंगी बघितली? मुंगी मुंगी केवढीशी, तिचं डोकं केवढंच, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या, कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कापटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. एवढीशी मुंगी स्वतःचं ध्येय गाठते. आपल्याला अडचण काय आहे? वाट्यानं चाललेल्या मुंगीत दगड ठेवा. आता दगड आडवाला, मुंगी वाढ बदलत नाही, माघारी अजिबात फिरत नाही. मुंगी दगडावर चढते, स्वतःची उंची वाढवून घेते आणि पुढे निघून जाते. जाऊ द्यायचं नाही, पाणी ओटा वाटेत. आता पाणी पडलंय, मुंगी वाढ बदलत नाही, माघारी तर अजिबात फिरत नाही. ती पाण्याला वळसा घालते आणि पुढे निघून जाते. एवढीशी मुंगी सांगते माघार घ्यायची नाही. जोपर्यंत ध्येय गाठत नाही माघार घ्यायची नाही. शिवचरित्रानं तर तोच सल्ला दिला. शून्यात उभा केलेलं राज्य एवढं सामर्थ्यशाली झालं. महाराज राज्याभिषेकाच्या पूर्वी महानमंगल आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी प्रतापगडाकडे रवाना झाले. महाराजांनी प्रतापगडावर आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं. तुळजाभवानीला सोन्याचं छत्र अर्पण केलं आणि महाराष्ट्र धर्मरक्षणाची शपथ घेऊन महाराज निघाले. प्रतापगड, हो तोच प्रतापगड जिथं महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. प्रतापगडचा रणसंग्राम म्हणजे अफजल खानावरचा केवळ विजय नव्हे, तर तो इथल्या रयतेच्या विश्वासावर मिळवलेला विजय होता. इथूनच रयतेला विश्वास आला, हो आपण राज्य उभा करू शकतो. अफजल खान मारल्यावरच महाराजांनी प्रतापगडावर आई तुळजाभवानीचं मंदिर उभा केलं. त्या मूर्तीची आई भवानीच्या प्रतिष्ठापना होती. महाराज जातीनं पालखीत ठेवलेल्या मूर्तीला घेऊन निघाले होते. पालखी मंदिरासमोर आली आणि मंदिराच्या एका कोपऱ्यात काही लोक उभा होते. ते कोपऱ्यातूनच आई भवानीला नमस्कार करत होते. महाराजांना काही कळेना. त्यांनी विचारलं, पकड जाती बारामतीदार सारी सारी. ह्या सामाजिक न्यायाचं ते राज्य. महाराज रायगडावर परतले. रायगडावर देशोदेशीचे सगळे निमंत्रित गोळा होऊ लागलेले. इंग्रजी सत्तेचा प्रतिनिधी हेनरी ऑक्झेंडेन, फ्रेंच, गोवेकर, टोपीकर, भागानगरकर, विजापूरकर हे सगळे रायगडावर दाखल झालेले. आणि महाराजांच्या जिवलक सोबत्यांची तर कोण धांदल उडालेली. सरसेनापती हंबीरराव मोहिते, फिरंगोजी, आनंदराव, मदार मेहतर, हिरोजी फर्जन, नागोजी जेठे, कोण 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 धावपळ त्यांची. पण त्याच वेळी कुणीतरी सोबती म्हणायचा, स्वराज्यासाठी लढणारे वीर बाजी पासलकराच असायला हवे होते. ते कान्होजी जेठे नाईक देशमुख. कुणीतरी सांगायचं, आमचे तानाजी असायला हवे होते. पोराच्या लग्नाची पत्रिका घेऊन गेलेत. रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. राजांची नजर कोंढाण्यावर आणि कोंढाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजींना म्हणाले, तान्हा कोंढाणा घ्यायचं म्हणे रे. आणि सरदिशे उठले तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेलेच. रायबाचं लग्न करायला परतच नाही आले. कुणीतरी सांगत होता, हवे होते आज हा राज्याभिषेकाचा सोहळा बघायला तानाजी हवे होते. कुणी सांगायचं, तो आपला शिवाकाशीत. महाराजांनी पन्हाळा घेतला आणि पन्हाळ्याच्या पायथ्याच्या खेडेगावातली काही तरणीवाण पोरं महाराजांकडे आली. त्यातच हा शिवाकाशीत नाव राजांचंच, दिसायचा राजांसारखा हुबहू. नेताजी पालकर यांनी छापा टाकला, पण बळ तोकडं पडलं, कळून चुकलं. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे. त्या दिवशी राजांनी बोलावणं धाडलं, या हुबहू आपल्यासारख्या दिसणाऱ्या शिवाकाशीतला. शिवा आला. हे शिवा, आमचं रूप घेशील? होय रे शिवा, सिद्धीच्या भेटीला जाशील? ए शिवा, मरायला तयार होशील? शिवा म्हणला, होतो. झाला, गेला, स्वराज्यासाठी समर्पित झाला. 6 महिन्याची ओळख आहे हो फक्त महाराजांनी शिवाकाशीदांची. काय पेरलं असेल त्याच्या उरात,
की शिवाकाशीत मरायला तयार झाले. त्याच वेळी पन्हाळ्याच्या पश्चिमेकडून त्या वादळी पावसाळी किर्रत्री महाराज बांदलांच्या आणि बाजीप्रभूंच्या फौजाला घेऊन पुढे निघाले. 20 तास अखंड प्रवास केला. राजे मसाईच्या पठारावर पोहोचले आणि त्यावेळी शत्रूची चाहूल लागली. बाजीप्रभू म्हणाले, राज निम्मी फौज घेऊन आपण पुढे निघा. निम्या फौजेनिशी आम्ही येथे झुंजितो, साहेब कारी मरितो. राजा म्हणले, नाही बाजी, सगळे सोबत लढू. नाही राज, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघाला.